नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास 2-2.25 महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे आणि या सगळ्या कालखंडामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत आणि अजूनही लोकांच्या मनामध्ये ही भावना अधिक तीव्रपणेच आहे, तेवढीच प्रभावी आहे की त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जे काय झाले त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना योग्य शासन मिळालं पाहिजे. या पद्धतीची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची सुद्धा आहे. केवळ ही काही राजकीय मागणी नाही. आता याच्यामध्ये भाजपचे जे आमदार आहेत सुरेश धस, हे गेल्या 2-2.25 महिन्यापासून हे सगळं प्रकरण जे आहे त्याविषयी रोजच्या रोज काय आंदोलनं करणं, मागण्या करणं, धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी करणं किंवा या संदर्भात वेगवेगळे घोटाळे जे ते समोर आणण्याचा प्रयत्न करणं, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, पोलीस अधिकारी असतील, यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे काही पुरावे सादर करणं, त्यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात योग्य कारवाई व्हावी, लवकरात लवकर कारवाई व्हावी या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत, हे आपण पाहतोय. पण आता मध्यंतरीच त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन होतं आणि त्यानिमित्ताने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्याच वेळेला सुरेश धस आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यावरनं मग काहूर माजलं की ज्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला किंवा त्यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करतायत, बोलतायत, तेच सुरेश धस त्यांना भेटायला कसे गेले, असा प्रश्न उपस्थित केला गेला, विरोधकांनी उपस्थित केला. आणि त्यानंतर मग कुठेतरी सुरेश धस हे बॅकफूटवर येत आहेत का, मागे पाऊल घेत आहेत का, आता ते या आंदोलनामध्ये तेवढ्या तीव्रतेने बोलणार नाहीत का वगैरे असे प्रश्न उपस्थित केले गेले. आता त्याचं काय होईल माहिती नाही. अर्थात सुरेश धस अजूनही त्या संदर्भामध्ये आग्रही आहेत. जे काही त्यांची भूमिका आहेत ते मांडतायत, वेगवेगळ्या ठिकाणी ते बोलतायत पत्रकारांशी. आता या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी उभाटा गट मैदानात उतरणार असं चिन्ह दिसतंय. स्वतः संजय राऊत यांनी सांगितलं की लवकरच आम्ही उभाटा गटाचे खासदार म्हणा किंवा जे कोणी नेते आहेत हे बीडमध्ये जाणार आहोत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहोत आणि न्यायाची मागणी करणार आहोत. उद्धव ठाकरेसुद्धा लवकरच बीडमध्ये जातील. मग ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे खरं तर त्यासाठी 2.25 महिने का लागले हा प्रश्न आहेच. कारण का हे जर प्रकरण एवढं गंभीर आहे आणि आज हे 2.25 महिने एवढ्याच अगदी गांभीर्याने त्याविषयी बोललं जाते, आंदोलनं केली जात आहेत, मागण्या केल्या जात आहेत, धनंजय मुंडे सातत्याने सगळ्याच पक्षांचे लक्ष आहेत, असं असताना विरोधी पक्ष जो आहे तो मात्र कुठे बीडमध्ये असा दिसला नाही. जे काही आपल्याला पाहायला मिळते ते अंजली दमानिया कुठेतरी आंदोलन घेत आहेत, कुठेतरी भेटायला जात आहेत, पत्रकार परिषदा घेत आहेत. सुरेश धस सातत्याने हे आंदोलन करतायत. सुरेश धस हे काही विरोधी पक्षातले नाही आहेत, पण ते आंदोलन करताना दिसत आहेत. पण विरोधी पक्ष कुठे आहे हा प्रश्न होता. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी म्हणजे जसं संजय राऊत एक प्रवक्ते म्हणून रोजच्या रोज बोलत आहेत की न्याय मिळाला पाहिजे, का न्याय मिळत नाही आहे याविषयी प्रश्न उपस्थित करतायत. पण बीडमध्ये कोण जाणार? सुरेश धस बीडमध्ये जात आहेत. त्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतलेली आहे, त्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची मागणी आहे, प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. अंजली दमानिया त्यांना भेटून आल्या. पण विरोधी पक्ष हा बीडमध्ये जातोय, तिथे प्रामुख्याने हे सगळं आंदोलन जे आहे ते हाती घेतोय, सगळ्या आंदोलनाचे सूत्र हाती घेतोय आणि जोरदार एक आघाडी उघडतोय, असं कुठेच दिसलं नाही. आता मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आलेलं आहे हे इतकं भक्कम सरकार आहे. सातत्याने सुप्रिया सुळे सुद्धा बोलत असतात की एवढं भक्कम मॅन्डेट मिळालेलं आहे. मग ते भक्कम मॅन्डेट मिळाल्यामुळे कदाचित विरोधी पक्ष जो आहे तो गळपटलेला आहे की काय, की आता काय या सरकारला हलवणं शक्य नाही, मग कशाला उगाच आंदोलनं तरी करा. त्यामुळे घरच्या घरी आपण फक्त टीका करूया, मागण्या करूया, पत्रकार परिषदांमध्ये बोलूया किंवा एक सँडलवर आपल्या काय ते पोस्ट टाकूया, असंच दिसत होतं. खरं तर विरोधकांना ही नामी संधीच होती की जर सत्ताधारी पक्षाला अडकवायचे तर महाविकास आघाडी जी आहे
त्यांनी एकजुटीने यायला पाहिजे होतं, पण महाविकास आघाडी हीच एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये रंगलेली आपल्याला पाहायला मिळाली निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर. पण ती कुठे उतरलेली दिसली नाही. आता उद्धव ठाकरे जे आहे ते कदाचित बीडला जातील संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे, किंवा इतर नेते खासदार आमदार जे काय आहेत त्यांचे उबाटा गटाचे ते भेटायला जातील. तर स्वागत करूया की 2 महिन्यांनी 2.25 महिन्यांनी त्यांना निदान आठवण झाली की आपल्याला या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. आता ते काय वाट बघत होते का की सुरेश जस आंदोलन करतायत ना तोपर्यंत आपण घर बसून आपण फक्त टीका करू. नंतर आपल्याला वाटायला लागलं की सुरेश जस काहीतरी थोडेसे कमकुवत पडलेले आहेत तर मग आपण जाऊ. तर आता सुरेश जसांवर आरोप व्हायला लागल्यानंतर कुठेतरी यांना आठवण झाली असेल की चला आता आपण बीडला जायला पाहिजे, आता भेटलं पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना. सुप्रिया सुळे सुद्धा आत्ता आल्या, 2 दिवसापूर्वी भेटल्या. त्याचं काय कारण आहे तोही प्रश्न उपस्थित करतील ना लोक, की एरवी सुप्रिया सुळे फडणवीसांचा राजीनामा रोजच्या रोज मागतात. गृहमंत्री म्हणून राजीनामा द्या, तुम्ही अपयशी ठरलात राजीनामा द्या मागणी करतात, पण भेटायला मात्र बीडमध्ये जायला कोणालाच वेळ का मिळाला नाही हा प्रश्न उपस्थित होतो. आणि नामी संधीच होती विरोधकांना की हे सगळं प्रकरण आपल्या हाती घ्यायचं आणि जोरदार आंदोलन करायचं. रोजच्या रोज बीडमध्ये खरं तर एक केंद्र बनलं पाहिजे होतं महाविकास आघाडीचं, पण तसं काय झालं नाही. जणू काय सुरेश जस हे काहीतरी करतायत आपल्यासाठी, किंवा अंजली दमानिया करतायत किंवा आणखी कोणीतरी करतंय, तर आपल्याला कशाला उगाच तोशिष या सगळ्या कामाची, म्हणून कोणीच गेलं नाही. त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की विरोधी पक्षांना नामी संधी असताना ते का गेले नाहीत आणि आता का जात आहेत मग. आणि आता जरी तुम्ही गेलात 2-2.25 महिन्यांनी तरी ते तसेच 2.25 महिने तेवढ्याच तडफेने हे प्रकरण लावून धरणार आहात का, खरोखर न्याय मिळवून देणार आहात का, की फक्त एकदा भेट घेणार तेव्हा काय ते चर्चा करणार, पत्रकारांचे संवाद साधणार, भारतीय जनता पार्टी महायुतीवर टीका करणार, फडणवीसांवर टीका करणार आणि पुन्हा काहीच नाही. विरोधी पक्ष आज विरोधी पक्ष नेता कोण होईल याचं काही माहिती नाही आहे. आज एवढा कमकुवत विरोधी पक्ष आहे विधानसभा निवडणुकीनंतर, पण तो पुन्हा बलशाली होण्यासाठी ज्याची रोज मागणी करत असतात ना, विरोधी पक्ष हा बलवान असला पाहिजे, विरोधी पक्ष चांगला असला पाहिजे तर सरकार चांगलं चालतं कोणत्याही राज्यामध्ये किंवा अगदी लोकसभा निवडणुकीत सुद्धा. मग विरोधी पक्षाला संधी आहे ना, अनेक विषय येत असतात रोजच्या रोज, ते विषय कसे लावून धरायचे, कसे ताकदीने मांडायचे प्रत्यक्ष मैदानात उतरून, हे कुठेतरी दिसलं पाहिजे, पण ते कुठेच दिसत नाही. आणि आत्ता मात्र ठीक आहे उबाटा गट हा मैदानात उतरतोय किंवा सुप्रिया सुळे आलेले आहेत, तर त्या किती काळ तग धरून ठेवतील, किती काळ लढा देतील हे माहिती नाही, पण ते त्यांनी द्यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आता बघूया येत्या काळामध्ये काय करतायत, पण निदान 2 महिन्यांनी का होईना त्यांना आठवण झाली या सगळ्या प्रकरणाची, मैदानात उतरून काम करण्याची. उद्धव ठाकरे सुद्धा साधारणपणे असे मैदानात उतरून काम करणारे नेते नाही आहेत. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी फारसं काही मैदानात उतरून काम केल्याचं दिसलं नाही, ऑनलाईनच त्यांचं बहुतेक काम होत होतं. पण आता निदान या निमित्ताने ते जर आपला पक्ष एका बाजूला आपला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत, तसंच हे प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न करतील आणि बीडमध्ये एक प्रकारे रोजच्या रोज अशी आंदोलनं होतील अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्ष काय करतोय येत्या काळात समजेलच. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.